Disclaimer. This video is made only for education and information purpose. I am not a SEBI registered investment advisor. Market Month on Marathi YouTube channel does not provide any buy or sell recommendation. Stock market investments are subject to market risks. Please consult your financial advisor or do your own research before investing. की जे सेकंड हाफ सेशन असतं त्यामध्ये निफ्टी थोडं एक रिव्हर्सल निफ्टीने प्लॅन केलेला आहे. ठीक आहे. आता ना मित्रांनो, मी कालच्याच एका आपल्या सेशनमध्ये ना मी 0.5 ला इम्पॉर्टंट दिलेला होता. ठीक आहे. 0.5% फिब लेवलला. ठीक आहे. तर आपण ना 0.6 ही जी एक लेवल असेल ना 18 ही जी लेवल असेल ना मित्रांनो, याला सुद्धा आपण इम्पॉर्टंट देत असतो. ठीक आहे. पण कसं होतं, काल 0.5 ला मार्केट कंटिन्यू सस्टेन करत होतं, त्याच्यामुळे आपण त्याचबद्दल आपण डिस्कस केलं होतं. ठीक आहे. जर तुम्ही बघितलं 0.618 ही जी लेवल आहे ना, ही सुद्धा आपल्यासाठी इम्पॉर्टंट ठरत असते. ठीक आहे. तर आता बेसिकली आजचं जे मार्केट आहे ना, ते तिथून 0.6च्या लेवलने मार्केटने बाउन्स बॅक दिलेला आहे. ठीक आहे. तर मग मी प्लॅन कसा केलेला होता. ठीक आहे. आजचा प्लॅन तुम्हाला एकदम फास्टमध्ये सांगून देतो. ठीक आहे. आपलं होतं अंदाज. ठीक आहे. आपला अंदाज जो होता ना, तो होता तुम्हाला मी 15 मिनिटवर घेऊन जातो पहिले. ठीक आहे. आपला अंदाज असा होता की मार्केटने एक ट्रेंड लाईनला ब्रेकआउट केलेलं आहे. ठीक आहे. ती ब्रेकआउट ट्रेंड लाईन ती कदाचित मार्केट सस्टेन करू शकतं. ठीक आहे. वरच्या साईडला पण मार्केट एक आज जे होतं ना, ते मार्केटला बिअरिश साईडच जायचं होतं, मार्केट गेलेलं आहे. ठीक आहे. हरकत नाही. तर मित्रांनो, मार्केट ओपन होतंय, ओपन जाऊन खाली आपल्या लेवलपाशी सस्टेन केलं. ठीक आहे. पण एक कॅन्डल अशी बनली ना, रिव्हर्सल कॅन्डल बनली, 15 मिनिटची रिव्हर्सल कॅन्डल बनली आणि तिने हा लो ब्रेक केलेला होता. ठीक आहे. तर बऱ्याच लोकांनी इथे एंटर झालेले असेल, एंट्री इथे घेतलेली असेल, पण त्यांचा स्टॉप लॉस असेल इथे कुठेतरी स्टॉप लॉस असेल आणि तो मार्केटने हिट केलेला आहे. ठीक आहे. म्हणजे आजचा जो डे होता ना, तो प्रॉपरली एसएल हंटिंगचा डे होता. ठीक आहे. आता जर तुम्ही बघितलं तर मार्केटमध्ये इथून मग बाईंग चालू झाली. ठीक आहे. मग हे जे सेलर्स होते मार्केटने त्यांना काढलं. ठीक आहे. मग हा जो एक झोन होता, या झोनला मार्केटने रिस्पेक्ट केला आणि मार्केट तिथून रिव्हर्सल झालं. ठीक आहे. तर रिव्हर्सल झाल्यानंतर मार्केट एक डाऊन साईडला खाली आलेलं होतं. ठीक आहे. आपल्या लेवलपाशी आलं, इथून वर गेलं, मार्केट ती लेवल सस्टेन नाही करू शकत, ती ब्रेक केली. त्यानंतर एक बेस बनवलेला होता, तो बेसला पण ब्रेकआउट केलं, ब्रेकडाऊन केलं आणि एक 0.6 ची लेवल, जवळजवळ 0.6 ची लेवल मार्केटने अपसाईडला काढलेली आहे. ठीक आहे. हरकत नाही. आता उद्यासाठी आपण एक प्लॅन करून घेऊ. आपण कसा प्लॅन करू शकतो उद्यासाठी आपण ते डिस्कस करून घेऊ. ठीक आहे. तुम्हाला एकदा मी 0.5 ची जी लेवल आहे ती तुम्हाला एकदा दाखवून देतो की कशी ती लेवल हे झाली. ठीक आहे. आता तुम्ही हा चार्ट मिनिमाइज केला, इथून तुम्ही लेटेस्ट लो ते लेटेस्ट हाय. ठीक आहे. तुम्ही जर असा ड्रॉ केला तर तुम्हाला इथं हे बघा 0.6 ची लेवल मार्केटने ती टॅप करून मार्केट अपसाईडला गेलेलं आहे. ठीक आहे. आता आपल्यासाठी कसा चान्स असू शकतो ते आपण बघू. ठीक आहे. आता जर तुम्ही इथं बघितलं तर 0.5 ला मार्केटने रिस्पेक्ट केलं. ठीक आहे. 0.5 ला मार्केटने रिस्पेक्ट केलं, इथं सुद्धा रिस्पेक्ट केलं आणि आजच्या सेशनमध्ये मार्केटने 0.6 ची लेवल टॅप केलेली आहे. ठीक आहे. आता पॉसिबल आहे की इथून मार्केट कदाचित रिव्हर्सल होऊ शकतं. ठीक आहे. पॉसिबल आहे मित्रांनो. एवढा फॉल झाला, त्याच्या 50% पर्यंत मार्केट आलं, आता इथून बाउन्स बॅक घेण्यासाठी रेडी आहे. ठीक आहे. जर परत एकदा 0.5 ची लेवल जर ब्रेक केली तर मार्केटमध्ये एक थोडाफार अजून पॅनिकनेस येऊ शकतो 26,000 पर्यंत. ठीक आहे. 26,000 नाही, 26,050. ठीक आहे. या लेवलपर्यंत मार्केट येऊ शकतं, अशी पॉसिबिलिटी असू शकते, बनू शकते. ठीक आहे. हरकत नाही. तर 0.5 किंवा 0.5 ची लेवल ब्रेक केली, 0.6 लेवल ही टच होऊ शकते किंवा ही टेस्ट होऊ शकते. पण कदाचित मार्केटमध्ये आता इथून परत आता ही रिटेस्ट कॅन्डल झाली. ठीक आहे. ही रिटेस्ट कॅन्डल झाली, कदाचित उद्या गॅप अप असेल, फ्लॅट असेल, मार्केट उद्या वर जाण्यासाठी तयार असू शकतं. ठीक आहे. आपण ते बघूच. जर तुम्ही आज डायरेक्ट आपण 15 मिनिटलाच आपण अनालिसिस करणार आहोत. ठीक आहे. तर तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला इथं काही गोष्टी कळतील, तर त्या आपण इथे डिस्कस करू. ठीक आहे. ही लेवल आपण काढू, ही ट्रेंड लाईन आता ही अशी जर केली तर आपल्यासाठी ती ट्रेंड लाईन एक मिनी रेजिस्टन्स बनू शकते. ठीक आहे. ठीक आहे. या ट्रेंड लाईन आपण काढलेल्या आहेत. आता उद्याच्या सेशनमध्ये कदाचित मार्केट आता जर इन केस फ्लॅट ओपन झालं आणि परत इथं येऊन रिटेस्ट करून जर वरती जात असेल तर आपण बाईंग साईडला प्लॅन करणार. जर 5 मिनिट 15 मिनिटची कॅन्डल याला ब्रेक करून जर खाली जात असेल तर आपण ही लेवल किंवा हा लो, ठीक आहे, हा लो टेस्ट होऊ शकतो. म्हणजे हा लो आहे तुमचा 0.618 ची लेवल. ठीक आहे. हा जो झोन आहे, ही जी लेवल आहे, ही मार्केट टेस्ट करू शकतो. हरकत नाही. त्यानंतर जर इन केस मार्केट झालं गॅप अप, ठीक आहे, तर त्याच्याकडे परत हा एक रेजिस्टन्स आहे. ठीक आहे. हा रेजिस्टन्स आपण काढून टाकणार. ठीक आहे. या रेजिस्टन्सला जेवढं इम्पॉर्टंट आपण देणार नाही, ठीक आहे, याला जेवढं इम्पॉर्टंट देणार नाही तेवढं या रेजिस्टन्सला आपण इम्पॉर्टंट देऊ. ठीक आहे. या रेजिस्टन्सला आपण इम्पॉर्टंट देणार आहोत. ठीक आहे. तुम्ही एक वॉच करून ठेवा या लेवलला. जर याला ब्रेक करत असेल, या ट्रेंड लाईनला, या झोनला जर ब्रेक करत असेल तर नक्कीच मार्केट वर जायला सस्टेन होऊ शकतं. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण निफ्टीचं एक छोटं अनालिसिस केलेलं आहे. कदाचित मार्केटमध्ये आता थोडंफार पॅनिकनेस येऊ शकत नाही असं वाटतंय, पण बघू आता कसं काय होतं मार्केटमध्ये ॲक्च्युअली कसं चालतं ते आपण बघूच. ठीक आहे. खाली आहे तुमच्याकडे ही लेवल, हा झोन ब्रेक करत असेल तर मार्केट खाली टेस्ट करू शकतं, कारण एक मार्केटने 26,200 ची सायकोलॉजिकल लेवल ही तोडून मार्केट 26,150 ची लेवल सुद्धा ब्रेक करून मार्केट खाली आलेलं आहे. ठीक आहे. इथं ब्रेक केलेलं आहे तर मार्केट त्याची लेवल एक टेस्ट करायला येतच मार्केट, तर ते आलेलं आहे. इथून मार्केट आता बाउन्स बॅक झालेलं आहे. बघू आता उद्याचं सेशन नेमकं कसं काय होतं. ठीक आहे. तर आपण ज्या लेवल दिल्या त्या फक्त आपण एज्युकेशनल पर्पजसाठी दिलेल्या आहेत. तुम्ही त्या वॉच करू शकतात आणि त्यानुसार वर्किंगमध्ये घेऊ शकता. ठीक आहे. चलो थँक्यू.